की ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी माझं वय होतं 19. ओके. या वयामध्ये त्या काळात फारसे काही क्लिअर आयडियाज नव्हत्या. बरोबर. कारण ती पिढी फक्त मोठ्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे चालायचं असं वागणारी ही पिढी होती. तर माझ्या अशा खूप काही कल्पना आपल्या भावी पतीबद्दल अशा खूप काही हे नव्हत्याच. जे समोर आलं जे घडलं त्यामध्ये रुळून जायचं, फक्त एवढाच हे होतं. पण संगीत मात्र पहिलेपासनं मनाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी होतच. आणि म्हणून हा जोडीदार आपला साथीदार नक्की चांगला होईल ही एक मनामध्ये कल्पना होती आणि ती प्रत्यक्षातही आली. आणि दुसरी गोष्ट जी आज आपण म्हणतो म्युझिक थेरपी, ही कळत नकळत आमच्या घरामध्ये घडतच गेली. कशी? कारण माझी स्वतःची तब्येत हे एक मोठं कारण होतं. आणि काही वेळेला असं होतं माणूस अगदी म्हणजे हातपाय गाळून टाकतो की काही आता ह्याच्यातनं आपण काही वरती येतो की नाही, आणि रोजचा दिवस कसा जाईल ही जेव्हा आपल्याला चिंता भेडसावते आणि मग ह्याच्यातून ओव्हरकम होणं ही पण एक फार मोठं चॅलेंज असतं. आणि सुदैवाने म्हणा देवाच्या कृपेने म्हणा आम्हाला त्या सगळ्या अडचणीतून पार नेणारा एक परमेश्वर आहे आणि दुसरं म्हणजे संगीत आहे. त्या संगीताच्या साथीने आम्ही जसे काही वाटचाल करता येईल तशी करत राहिलो. आणि आता या टप्प्यावर आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर असं वाटतं की आपण खरंच काय अचीव केलं, काय मिळवलं, काय ठरवलं होतं का काही नाही. जसे आपण म्हणजे परिस्थितीच्या रेट्यामध्ये जसं काही आपल्याला जाता येईल तसे जात गेलो. पण आज मात्र वेळ आहे थोडा विचार करायला. कारण या टप्प्यावरती आल्यावर थोडं स्वतःकडे पण बघता येतं आणि असं वाटतं की आता आपण अजूनही वेळ गेली नाहीये. म्हणजे जब जागो तब सवेरा असं म्हणतात, त्याप्रमाणे आता तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय करता येईल तर हे संगीत, या संगीताची साथ. आणि मग ती नुसतीच गाणं म्हणून नाही तर गाण्याच्या मागचं गाणं, त्याच्या मागची प्रोसेस, ती कविता, ती जी हरवत चालली आहे ती कविता. किती मोठे दिग्गज लोक आपल्याकडे होऊन गेले, किती सारे गीतकार होऊन गेले आणि ते काळाच्या उदरात लोप पावले. पण त्यांना शोधून काढणं आणि ते लोकांपर्यंत नेणं ही आता आमची, माझं स्वतःचं म्हणशील तर मला ही आवड आहे. मला पहिलेपासून म्हणजे लहानपणापासून तर थोडं परफेक्शनिस्ट असं माझ्या बाबतीत मला व्हायला आवडतं. मी कुठलाच कार्यक्रम चालता बोलता करून गेलो असं मला आवडत नाही. याचं कारण काय, तुम्ही पब्लिक समोर जाताय. पब्लिक ही, ये पब्लिक है सब जानती है हे जे म्हणतात ना ते मला अगदी तंतोतंत पडतं. तुम्ही जराशी चूक करा पब्लिक लगेच ओळखते. त्यामुळे तुम्ही तयारी करून जाताना 100% जायला पाहिजे. हा, भलेही तुमचा परफॉर्मन्स तिथे 80% जाईल, पण तुम्ही मात्र परफेक्शनिस्टच पाहिजे. कारण काय, एकदा तुमची जी इमेज तुम्हाला क्रिएट करायची आहे ती केल्यानंतर ती मेंटेन पण करावी लागते. तुम्हाला असं चालत नाही काय बा त्या दिवशी त्यांचं चांगलं होतं ना आज त्यांना काही जमलं नाही हो, हे होऊ नये असं मला वाटतं. आणि म्हणून रोजचा दिवस हा काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं, काहीतरी चांगलं ऐकलेलं. आज तर मीडिया पण आहे आपल्याला, मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे. मला एकच खंत आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये ड्रायव्हिंग शिकले नाही. मला ही माझ्यातली उणीव पदोपदी जाणवते. कारण कुठेही जायचं असलं, तुला टू व्हीलर जमते का, म्हणजे काय? टू व्हीलर पण ती पण नाही. ओके. तर ही डिपेंडन्सी जी आहे ही मला खूप स्वतः मधला तो एक ड्रॉबॅक वाटतो.
ओके. दुसरी गोष्ट, मला कॉम्प्युटर नाही ऑपरेट करता येत, हम्म. लॅपटॉप मला येत नाही, किंवा मला ह्या कोणत्या गोष्टी येत नाहीत, तर ओके. ती मला एक खंत वाटते. ओके. कारण आपण हे नाही केलं तर काळाच्या मागे, तरुण पिढीच्या मागे राहू, अशी भीती ही थोडीशी. मला थोडीशी. आणि गेट कनेक्टेड हे आजच्या काळात फार महत्वाचं. बरोबर आहे. तुम्हाला जर तरुणांमध्ये रममाण व्हायचं आहे किंवा त्यांच्यातले होऊन राहायचं आहे, तर तुम्ही गेट कनेक्टेड हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आउटडेटेड व्हायला काहीच वेळ लागणार नाही. तुमचं वय ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला आपोआपच ती मागे टाकते. बरोबर आहे. पण तुम्हाला गेट कनेक्टेड राहण्यासाठी त्या तरुणांच्या मनालाच हात घातला पाहिजे, आणि तेव्हाच ते तरुण तुमची आठवण काढते. क्या बात. आणि मला असं वाटतं की म्हणूनच सचिन तुमच्याकडे लगेच कनेक्ट झालं. सचिन तू आमच्यापर्यंत आला, याला हे सुद्धा कारण आहे. आहेच. आणि मला सांगायला नक्कीच आवडेल, जेव्हा जेव्हा विनोदजींना फोन केला तेव्हा कसे आहात, एकदम मस्त मजेत. जेव्हा ऐकतो ना त्यांच्या तोंडातून भारी वाटतं खरंच ऐकायला. तर हे तुमच्यामधलं राहणं, तुमच्याशी कनेक्टेड राहणं, ही सुद्धा आमची एक मनातली गोष्ट आहे की आउटडेटेड होऊ नये. हे बा, एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणार आहे, त्याचा पिरियड ठरलेला आहे. पण आहे तोपर्यंत चिर तरुण कसं राहता येईल, बरोबर. हाच आपला मला आणखी प्रयत्न. विचारायचं निशाजी आपल्याला की तुमच्या बकेट लिस्ट मध्ये आणखी कोणत्या अशा इच्छा आहेत ज्या खरोखर अपूर्ण आहेत अजून सुद्धा? तर मला असं वाटतं की माझ्या लिमिटेशन मला माहिती आहे. ओके. मी खूप मोठं समाजाचं काही काम करू शकणार नाही, कारण माझ्या तब्येतीच्या मर्यादा आहेत, माझ्या आर्थिक पण मर्यादा आहेत. ओके. मला जे शक्य होईल, तर काय शक्य आहे मला, तर संगीताच्या द्वारे आपण चांगलं संगीत लोकांपर्यंत कसं नेऊ. आता आमच्याकडे बरेच मुलं येतात, ते ट्रेनिंग म्हणा त्या तऱ्हेचं मार्गदर्शन घ्यायला येतात. आमचा हाच प्रयत्न असतो. आम्ही त्यातनं एक नव्या पैशाचाही आमची अपेक्षा नाही की त्यांनी आम्हाला शिकवणी तऱ्हेने आम्ही कधी काही केलं नाही. पण त्यांच्यातलं जे गळ्यातलं गाणं आहे, त्यांच्या मनातलं जे गाणं आहे ना, ते गळ्यापर्यंत कसं चांगलं येईल. आणि तो एखादा कलाकार तयार झाला, आता त्याला स्टेज पर्यंत आणणं, बऱ्याच गोष्टी असतात की डेअरिंग कमी पडतं मुलांना, ते डेअरिंग त्यांना देणं थोडंसं आमचा रोल कितपत, एक आमचा टेकू आहे फक्त त्यांना. आम्ही काही प्रत्यक्ष तिथे जाऊन उभे राहणार नाहीये, बरोबर. पण त्याचं मनोधैर्य वाढवणं, त्याला त्याच्यातला कलाकार बाहेर आणणं, हेच आमचं आजच्या या पॉइंटला तरी मला असं वाटतं की आमचा एवढाच रोल आहे की त्याच्यातला तो कलावंत बाहेर येईल आणि त्याला तो आनंद लाईफ लॉंग राहील. तो एकदा का त्या वाटेने गेला तर तो चांगलीच वाट धरणार. नक्कीच. मला आणखी विनोदजींना विचारायचं आहे की जशी त्यांची एक इच्छा होती की त्यांना ड्रायव्हिंग नाही जमलं किंवा डिपेंडन्सी त्यांना नाही आवडत, अजून त्यांना वाटतं की शिकलं पाहिजे, अजून त्यांना वाटतंय, तर तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या बकेट लिस्टमध्ये कोणत्या इच्छा, कोणत्या गोष्टी ज्या अपूर्ण आहेत अजून सुद्धा वाटतंय तुम्हाला? पूर्ण असं काही नाही आता. ओके. सो आर यू सॅटिस्फाईड अबाउट युअर लाईफ की एकदम छान? लिटरली सॅटिस्फाईड. कारण Okay. काय माहितीये का, की माझी जी काही इच्छा होती ती इच्छा माझी पूर्ण झाली. ओके. मला आमच्या गायकाच्या घरी जायचं होतं. ओके. म्हटलं यांनी घरात नाही घेतलं तरी चालेल, आपण उंबरठ्याला हात लावून वापस येऊ. पण घरात मला प्रवेश मिळाला. मुकेशजींच्या घरी आपण गेला होता हो. वाटतं. ओके. आणि मुख्य म्हणजे नुसते प्रवेश नाही तर त्यांच्या घरी भोजन वो भी हो क्या गया. बात आहे. छान. म्हणजे तो आज भाग्य लागतं आज- एवढ्या मोठ्या आज व्यक्तीच्या मैं घरी ये जाऊन. बात इससे कह सकता हूँ की मैंने मुकेश जी के घर का नमक खाया हुआ है. क्या बात आहे. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर आता मुलांनाच भेटलो आम्ही, तर त्याच्या मुलाला भेटल्यानंतर हे जी काही गोष्ट झाली त्या गोष्टीचा आनंद जो आहे तो आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आहे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गायकाची पूजा करता किंवा त्यांचे गाणे फॉलो करता, अशा वेळेस त्या गायकाच्या घरी तुम्हाला जायचं भाग्य मिळेल, तर ही तुमच्या आयुष्यातली मोठी बकेट मोठी लिस्ट होती, क्या बात. ती पूर्ण झाली. ग्रेट. आणि ह्या सर्व याच्यामध्ये जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की मी म्हटलं पूर्वी किशोर कुमारचे पण गाणे म्हणत होते, ते म्हणे किशोर कुमार का वो भी मुझे पता नहीं, लेकिन आज
आज की डेट में जो गाना मैंने सुना आपसे, मी तिथे गाणं पण म्हटलं होतं, ओके. वो गाना जो मैंने सुना आपसे, उससे मैं सीधा सीधा बात कर सकता हूँ कि आप खाली मुकेश जी के गाने गा सकते हो, क्या बात है. दूसरे किसी के गाने की जरूरत नहीं है. अच्छा. और उसमें जब आप मुकेश जी के गाने गाएंगे, इससे बड़ी कोई बुकेट लिस्ट भी हो नहीं सकती हमारी. 100%. आणि आपण आणि- ज्याची साधना करतो आणि हा. तेच व्यक्तिमत्व स्पर्श आपल्याला होतो हो. अप्रत्यक्षरित्या, तर ती खूप म्हणजे मोठी आणि गोष्ट आहे. ते जे काही सेंट वापरत होते ओके. मुकेशजी कार्यक्रमाला, तर तो त्यांनी स्वतःचा वडिलांचा ठेवा म्हणून त्यांनी ठेवला होता घरात. ओह. तर त्याच्यातलं थोडेफार अच्छा. आमच्या अंगाला पण त्यांनी लावलं. क्या बात आहे. मी म्हटलं आता, आणि मग ती फार मजेशीर गोष्ट अशी होती की मग मी कोणाशीच हात मिळवला नाही तिथून निघाल्यानंतर. अच्छा. यांच्याशी पण नाही मिळवला. ओके. नाही, मी म्हटलं तुला काय जे पैसे बिशे द्यायचे असेल मग त्या असं खिसावरती करायचं, काढून घे देऊन टाक, काढून घे देऊन टाक. घरी रात्री आम्ही काहीतरी 9-9:30 आलो आणि म्हणजे दोन्ही हात छातीशी घेऊन ओके. पालथाहूनच झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी आत्महत्या केलं. क्या बात आहे. तो आनंद तुम्ही असा तो सामावून ठेवला हा. तुमच्या आतमध्ये सगळा. आणि याच्यानंतर जेव्हा केव्हा मला काही करायचं असतं, आता आम्ही दोघं व्हॉट्सअपवर पण आहे, ओके. रोज काही सांगायचं नसतं त्याच्यात. पण बरोबर. एवढंच आहे की जेव्हा केव्हा आपला कार्यक्रम असेल तेव्हा मी फक्त पाठवतो त्यांना की बरोबर. असं असं आहे माझा कार्यक्रम. व्हॉट ही राईट्स ओनली गॉड ब्लेस यू, दॅट्स ऑल. ग्रेट. आपल्याला दुसरं काहीच नको आहे. मी ब्लेसिंग जर त्यांना म्हटलं असतं की मला तुमच्याबरोबर कार्यक्रम करायचा आहे, त्याने हाकलून दिलं असतं मला. आणि मला असं वाटतं आशा भोसलेचं गाणं अटेम्प्ट करणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. बरोबर. लता मंगेशकरच्या आवाजात खूप मुली गाणं म्हणतात. लता मंगेशकर म्हणजे महासरस्वती, बरोबर. यांचं सुद्धा गाणं घेणं हे मोठी Challenge चॅलेंजची आहे. गोष्ट आहे. पण आशा भोसलेची जी विविधता आहे ही सुद्धा काही साधी गोष्ट नाही. बरोबर. आणि तिची ती पॅशनेट आहे त्या बाबतीत. आणि म्हणून मग तिचं जे ऑलराऊंडर होण्याचा तिचा जो आहे, म्हणून ती गझल आहे, भजन आहे, हिंदी आहे, मराठी आहे, कुठल्याही तऱ्हेचं गाणं हे मनात तिच्या रुजल्यानंतर मग ती 100%च तुम्हाला आउटपुट देणार. हा जो मला तो पण आनंद आहे की समजा मला अजून 2 मुलं असते किंवा काय असते, त्यांच्याकडून माझ्या ह्याच अपेक्षा राहिल्या असत्या. पण आज आमच्या एकाच मुलीकडून ह्या सगळ्या आशा आम्ही केंद्रित केलेल्या आहेत. क्या बात. आणि ती मुलगी चांगली राहावी, लोकांच्या मनामध्ये तिच्याबद्दल आमच्यासारखी इमेज राहावी, आणि कुठेही या संगीताची साथ आमच्या हातून सुटू नये, हाच आमचा एक शेवटला हे राहील. क्या बात आहे. होता होईल तो आम्ही याच प्रयत्न करत राहणार. वातावरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करणार, लोकांशी जुळत राहणार. आणि हेवे दावे तुझं माझं ह्याच्यात सुद्धा खूप आहे. बरोबर आहे. माझं गाणं तुझ्यापेक्षा सरस कसं झालं, पण आज आम्ही त्यातून वर आलेलो, बरोबर. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टींचा विचार करत नाही. नक्कीच आजची बकेट लिस्ट अशी आहे, मला असं वाटतं दोघांकडे पाहिल्यावर, दोघांशी संवाद साधल्यावर, आणि तुमच्याकडे आल्यावर नेहमीच मनमोकळा संवाद असतो. म्हणजे इथं कधी असं हातचं राखून बोलणं ज्याला म्हणतो तसं कधी नाही, नसतं. नाही. आणि जे आहे ते बाहेर असं छानपैकी आपण काहीच गप्पा नाही, मारतो, सगळं बोलतो, असं असतं. मोकळं खुली किताब. आणि या बकेट लिस्ट मध्ये पण आज मला खूप समाधान होतं आहे. पहिलाच एपिसोड आपला आज आहे, पण तरी सुद्धा पहिल्यांदा असं पाहिलं की बकेट लिस्ट फुल आहे. म्हणजे फुलफिल असलेली बकेट लिस्ट बघायला मिळाली तुमच्या माध्यमातून नक्कीच. आणि असेच पुढे आम्ही एपिसोड करत राहणार आहोत, तुमच्या लोकांना भेटणार आहोत. तर नवीन जनरेशनला ऍज अ पेरेंट्स म्हणून तुम्हाला काय सांगायला आवडेल? नक्कीच मला असं वाटतं सचिन की एज्युकेशन आहे ओके. हे तर प्रायोरिटीने घ्यायलाच पाहिजे. ओके. पण एखादं पॅशन, मग ते भलेही पेंटिंग असेल, डान्स असेल, ओके. ड्रामा असेल, म्युझिक असेल, पण तुमच्या मनाला कुठेतरी दिलासा देणारं तुमचं स्वतःचं काहीतरी पाहिजे. ओके. कारण समजा तुम्ही सिनेमाला गेला, 3 तास तुमचं मन रमेल, पुन्हा काय, बरोबर. खूप तुम्हाला फटीग आलाय, मग तुम्हाला कुठेतरी रिलॅक्सेशन जे पॅशनच देऊ शकतो. बरोबर आहे. मग तुमचं पॅशन तुम्ही त्या एज्युकेशनच्या जोडीने जर करत राहिलात हम्म. तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नक्कीच चांगलं होईल. ओके.
फ्रस्ट्रेशन येणारे प्रसंग अनंत येतात, ओके. पण ह्या पॅशनच्या जोरावर तुम्ही ते पार करू शकता. आता मुकेशजींची गाणी तर त्यांची मी जवळजवळ रोजच ऐकते, ओके. पण जगजीत सिंग यांचं गाणं मला एक आवडेल, नक्कीच. की जेव्हा माझा मूड खराब असेल, अच्छा. थोडं डाऊन वाटत असेल, तर तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, हे गाणं मला त्यांच्याकडून ऐकल्यावर खूप छान वाटतं. की नाहीतर रोज घरामध्ये नवरा बायकोचा असा संवाद होत नाही, बरोबर. होतात त्या खटापट्या. तर तुमचं किती भांडण दिवसभरात होतं असं आपापसात? आमच्याकडे भांडणाच्या 2 तर आहेत. अच्छा. कोणत्या? तर एक म्यूट होणे ओके. किंवा ओव्हर हिअर करणे, अच्छा. म्हणजे मी ऍज इफ काहीच ऐकलं नाही असं करणे, ही कला त्यांच्याकडे आहे. ओह, क्या बात है, मैंने सुना ही नहीं कुछ ऐसा. मैंने कुछ भी नहीं सुना. कारण काय अच्छी चीजें नाही, सुनते. अच्छी चीजें सुनते. आणि समजा आता म्हणजे हा एक मला सल्लाच असेल पुढच्या अच्छा. पिढीला, की समजा तुमचा मूड खराब आहे, त्यावेळी मी आणखी त्या आगीमध्ये तेल ओतणं बरोबर बरोबर. हे योग्य नाही. त्यावेळी तुम्ही सायलेंटच राहिलं पाहिजे. ओके. हा, पण जेव्हा म्हणजे असं नाही की तुम्ही व्यक्तच नाही व्हायचं, व्यक्त व्हा, पण जेव्हा ते वादळ शमून गेलं आहे, मग त्यावेळेला तुम्हाला जे काय म्हणायचं होतं, जे काय बोलायचं होतं, तर त्यावेळेला तुम्ही ते नक्की व्यक्त करा. ओके. आणि अर्थातच हे परस्परांचं नातं आहे, त्याच्यामुळे असं नाहीये की एकतर्फीच सगळं काही व्हावं. बाईनी नवऱ्याला समजून घ्यावं, नवऱ्यांनी बाईला काय वाटतं, शेवटी मनाचा तो हे आहे. म्हणजे ते नातं मनाचा मनाशी संवाद आहे, आणि ते कम्युनिकेशन जेव्हा असतं ना, त्यावेळेला फारसे मग लढाईचे किंवा असे प्रसंग येत नाहीत, आणि माणसाला माणूस मला विनोदजींना नक्कीच विचारायला आवडेल की विनोदजी, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं आणि बोलण्यात नेहमी विनोद असतो, तर याचं नेमकं रहस्य काय? गाणं तर आहे तुमचं, अजून काय तुम्ही असं नेमकं टॅकल कसं करता या सगळ्या गोष्टींना तुम्ही? इन शॉर्ट एकदम एकच वाक्य त्याला, ओके. की एखादा माणूस तुझं पाहिला रस्त्याने जाताना, तो असा तोंड लटकून चाललेला आहे, यू विल डेफिनेटली नॉट लाईक टू स्पीक विथ हिम. एखादा हसरा माणूस आहे, ओके, आणि तो चाललेला रस्त्याने, त्यांनी तुला केला हाय हॅलो, तर ते तुला कसं वाटेल की येस, हे अच्छा आहे. क्या बात आहे. म्हणून तुमचे जे काही असतील स्वतःचे पर्सनल दुःख हे ते तुमच्या जवळ ठेवायचे. क्या बात है. पर ये जो है ना, इसको आप लटका के घूमेंगे तो आपके पीछे कोई भी नहीं रहेगा, आगे भी नहीं रहेगा. क्या बात है. फक्त असं आहे की तुमच्या मनात जे काही असतील, तुमचे दुःख तुमच्याच जवळ असतात. बरोबर. मी लोकांना माझे दुःख सांगून त्यांना काय उद्योग करायचा आहे? खरं. तो हम इसीलिए ऐसा कहते हैं कि भाई खुश रहो, ऊपर वाला जब तक के मेहरबान है तब तक के खुश रहो. आणि ही जी वर्ष आहे तुमची 60च्या नंतरची, इट इज बोनस लाईफ. ओके. आहे ना, बोनस लाईफ आहे. आता तुम्ही काही उद्योग करायची गरज नाही आहे, पण ऍटलिस्ट यू शुड बी हॅपी. बरोबर. वॉट एव्हर यू आर गेटिंग, इफ यू आर नॉट गेटिंग एनिथिंग इव्हन, यू शुड बी हॅपी. आणि तुम्ही लोकांना काय संदेश द्याल की मी तोंड लटकून फिरत राहील आणि मला खूप त्रास आहे, माझं काय, तुला कोण विचारणार आहे? तुला कोणीच विचारणार नाही. हा, तू असं सांगा की बा तुला काय त्रास आहे हे तू विचार ना. बरोबर. त्याचं नाही सांगायचं मलाच खूप त्रास आहे, पण तुला त्रास आहे तू घरी जा. हा जो हे जे आहे ना की माझं माझं नकोय, तिथे आपलं पाहिजे. क्या बात आहे. आपलं होतच नाही ना, मी माझं करीत राहिलो तर मला, आणि ही अगदी सोपी गोष्ट म्हणजे कोणा लोकांना गप्पा मारताना किंवा संवाद साधताना जर का नुसतंच माझं दुःख बोलत तर आपल्याला बोलायला पण आवडत नाही. ओके. हा, रस्त्याने आपण चाललो आहे, कोणीतरी यांना भेटतं, मी बाजूला उभी राहते आणि बघते की बघता बघता तिथे 4-5 माणसं गोळा होतात आणि ते हसायला लागतात. ओके.
मला नवल वाटतं की आता या चालत्या बोलत्या ह्याच्यामध्ये असं काय बरं घडलं असेल की हसतात आहेत सगळे. तर ही त्यांची मोठी क्वालिटी आहे की ते त्यांच्या मनात काही असो पण ते दुसऱ्याला मात्र दुर्मुखलेलं नाही ठेवू शकत आणि त्याला ते हसत मुखानेच त्याला पाठवणार कुठे पण. आणि तो पण म्हणजे यांना लक्षात असंच ठेवेल. मग भलेही तुम्ही म्हणाल की दोन चेहरे घेऊन हा माणूस वावरतो की काय असं पण होऊ शकतं. बरोबर आहे, पण त्यांना ते तोंड लटकवून बसणे आवडत नाही अजिबात. आणि सगळा जगाचा भार माझ्यावरच येऊन पडला आहे हे त्यांना कधी आवडत नाही. आणि आणि आलेली गोष्ट ही पार करायची आणि पुढे जायचं हा जो त्यांचा स्वभाव आहे हा खूप मला वाटतं की पॉझिटिव्ह जे आज आपण त्याला म्हणतो की पॉझिटिव्ह एनर्जी बरोबर. ही ते करण्याचा सतत प्रयत्न करतात. आणि ही खूप धन्यवाद तुम्हाला मोठी दोघांना. गोष्ट आहे. पुन्हा जे बोनस लाईव्ह तुम्हाला मिळालेलं आहे, छान असं गाणं आणि संगीतासोबत तुम्ही असं पुढे जात राहावं आणि लोकांना आनंद देत राहावं या शुभेच्छा दोघांना देतो. आणि बकेट लिस्ट मध्ये तुम्ही दोघांनी सहभाग घेतल्याबद्दल दोघांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सचिन. खरं तर तुम्हा दोघांचे आधी आम्ही थँक्स म्हणायला पाहिजे कारण आमच्याशी तुम्ही बोलायला आलात, आमच्याशी संवाद साधला. नाहीतर आज आमचं वय असं आहे की कोपऱ्यात बसून राहिलो तरी काही पण तुम्ही आमची दखल घेतली, तुम्ही आम्हाला बोलतं केलं हे फार महत्वाचं आहे. आणि आज तर असं वाटतं की मुठभर आणखी मास चढलं ओह, की काय बात आहे. खूप धन्यवाद. छान असं. कारण माणसाला नॉस्टॅल्जियामध्ये जगायला पण आवडतं. बरोबर. आज एवढ्या वर्षांचा जो भूतकाळ होता तो पुन्हा सामोरा आला आणि पुन्हा त्यात आम्ही रंगून गेलो. तुझ्याशी बोलताना फार फार छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा येत राहा नक्कीच. नक्कीच. धन्यवाद. मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नजारों में, तू ही नजारों में. मंजिल मेरे दिल की वही है, साया जहां दिलदार हो तेरा, आँख तो तेरे जलवों में गुम है, देखूं तुझे या देखूं ज़माना, बेसुध है दीवाना. मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नजारों में, नजारों में.